नमस्कार. श्री स्वामी समर्थ. उद्या दिनांक 26 ऑगस्टला श्रावणातील चौथा सोमवार आहे. या चौथ्या सोमवारी भगवान भोलेनाथांची पूजा कशी करावी? भगवान भोलेनाथांच्या सेवेमध्ये रुद्राभिषेकाला विशेष महत्त्व आहे. तर रुद्राभिषेक कसा करावा, कोणते नियम पाळावेत, रुद्राभिषेकाची काय महत्त्व आहे, याविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. श्रावण महिना हा शिव आराधनेचा महत्त्वाचा महिना. या महिन्यात भगवान भोलेनाथांची जितकी सेवा कराल त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. या महिन्यातील प्रत्येक सोमवारी आपण शिवपिंडीवर जलाभिषेक करणे महत्त्वाचे आहे. तुम्ही घरीही करू शकता आणि मंदिरातही करू शकता. तर भगवान शिवशंकरांना भोलेनाथ म्हटले जाते, कारण ते भक्तांच्या थोड्याशा आराधनेने प्रसन्न होतात आणि त्यांना इच्छित फळ देतात. म्हणून श्रावण महिन्यामध्ये शिवपिंडीवर जलाभिषेक करणे, त्यांची आराधना करणे, तसेच शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण करणे व रुद्राभिषेक सेवा करणे खूपच महत्त्वाचे आहे. रुद्राभिषेकाची सेवा ही खूपच लाभदायी आहे. ज्यांच्या घरी हट्टी, तापट, त्याचबरोबर व्यसनाधीन व्यक्ती असते, त्या घरातील स्त्रियांनी रुद्राभिषेकाचे तीर्थ बनवून त्या व्यसनाधीन किंवा आजारी व्यक्तीला दिल्यास त्यांच्यात खूपच चांगला फरक जाणवतो. आपण प्रत्येक सोमवारी शिवपिंडीवर जलाभिषेक करणे आणि शिवामूठ अर्पण करणे महत्त्वाचे आहे. कोणत्या सोमवारी कोणती शिवामूठ आली आहे त्याप्रमाणे आपण शिवामूठ अर्पण करावी. भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर आपण फक्त पाण्याने अभिषेक घालू शकता. त्याचबरोबर तुम्ही दूध, पंचामृत, मधाने, साखरेने भगवान शिवशंकरांच्या शिवपिंडीवर आपण उसाच्या रसाने अभिषेक घातला जातो. उसाच्या रसाने अभिषेक घातल्यानंतर आपली कर्जमुक्ती होते व आपली आर्थिक परिस्थिती चांगली होते. म्हणून शिवपिंडीवर उसाच्या रसानेही अभिषेक घातला जातो. मी या ठिकाणी शिवलिंगावर 3 वेळा पाण्याने अभिषेक घालून शिवलिंग स्वच्छ करून घेतले. त्यानंतर दुधाने अभिषेक घातला. त्याचबरोबर चंदन मिश्रित पाण्याने आणि साखरेने अभिषेक घातला आहे. तुम्हाला ज्या पद्धतीने शक्य आहे त्या पद्धतीने तुम्ही शिवलिंगावर अभिषेक घालायचा आहे. अभिषेक घालून झाल्यानंतर परत एकदा पाण्याने आपण जलाभिषेक करायचा. शिवलिंग स्वच्छ करून घ्यायचे व एका स्वच्छ कापडाने आपण शिवलिंग पुसून घ्यायचे. शिवलिंगावर अभिषेक घातलेले तीर्थ हे आपण घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून घ्यायचे आहे आणि उरलेले तुळशीला न घालता कोणत्याही झाडाला घालायचे आहे. त्यानंतर एका तांबणामध्ये कापसाचे वस्त्र किंवा एक बेलाचे पान ठेवून त्यावर शिवलिंग ठेवायचे आहे. शिवलिंगाचा निमुळता भाग हा उत्तरेकडे करूनच शिवलिंगाचे पूजन करायचे आहे. शिवलिंगाला आपण कधी हळदी कुंकू न लावता शिवलिंगाला भस्म लावायचे आहे. त्याचबरोबर तुम्ही पिवळे चंदनही भगवान शिवशंकरांच्या शिवपिंडीला लावू शकता. शिवपिंडीला आपण कापसाचे वस्त्र अर्पण करायचे आहे. त्या कापसाच्या वस्त्राला हळद कुंकू लावायचे नाही. असे पांढरे शुभ्रच वस्त्र आपण शिवलिंगाला अर्पण करायचे आहे. शिवलिंगाला आपण बेलपत्र अर्पण करायचं आहे. बेलपत्र अर्पण करत असताना आपण बेलपत्राचे पानाचे टोक हे आपल्याकडे असावे व त्याचा देठ हा शिवलिंगाकडे असावा. बेलपत्राच्या देठात जी गाठ असते ती गाठ काढूनच शिवलिंगाला आपण बेलपत्र अर्पण करायचं आहे. शिवलिंगाला बेलपत्र अर्पण करत असताना ती नेहमी विषम संख्येतच अर्पण करायचे आहे. 5, 7, 11 किंवा 108 या प्रमाणातच आपण बेलपत्र अर्पण करायचे आहे. बेलपत्र अर्पण करत असताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. स्त्रियांनी नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. आपण ज्या पद्धतीने करणार असाल त्या पद्धतीने करू शकता. तसेच तुम्ही बेलपत्र अर्पण करत असताना शिव अष्टोत्तर नामावलीचे पठण करू शकता. शिव अष्टोत्तर नामावली ही दिंडोर पंडित सेवा केंद्राच्या पुस्तकात आहे किंवा तुम्हाला यूट्यूबला मिळून जाईल. त्याप्रमाणे तुम्ही म्हणून बेलपत्र अर्पण करू शकता. श्रावण महिन्यातला शेवटचा आठवडा शिल्लक आहे, त्यामुळे तुम्ही शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण करू शकता. शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण कसे करावे याविषयी संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर तुम्हाला शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण करणे शक्य नसेल तर तुम्ही शिवलीलामृत ग्रंथामधील 11वा अध्याय याचे पठण करावे. 11व्या अध्यायाचे पठण कसे करावे याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तोही तुम्ही बघू शकता. श्रावणातल्या सोमवारी आपण ही पूजा सकाळी केली तर चालेल किंवा सायंकाळच्या वेळी प्रदोष काळात तुम्ही ही पूजा केली तर चालेल. त्यानंतर आपण भगवान शिवशंकरांची कोणतीही आरती म्हणायची आहे व नैवेद्य दाखवायचा आहे. भगवान शिवशंकरांच्या पूजेमध्ये रुद्राभिषेकाला विशेष महत्त्व आहे. रुद्राभिषेकाच्या सेवेचे अनेक लाभ होतात. तर ज्यांच्या घरी अतिशय तापट, हट्टी स्वभावाची व्यक्ती असते, आजारी व्यक्ती असते किंवा व्यसनाधीन व्यक्ती असते, यासाठी रुद्राभिषेकाचे तीर्थ अतिशय महत्त्वाचे आहे. तर आपण प्रत्येक सोमवारी रुद्राभिषेकाचे तीर्थ बनवून त्या व्यक्तीला दिले तर चांगलाच फरक पडतो. तुम्हाला रोज ही रुद्राभिषेकाची सेवा करणे शक्य नसेल तर तुम्ही श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी रुद्राभिषेकाची सेवा करावी. रुद्राभिषेकाची सेवा करताना आपल्याला काही विशेष मांडणी करावी लागत नाही. तर एका तांबणामध्ये शिवलिंग ठेवून त्यावर गळतीपात्र ठेवावे. गळतीपात्र का ठेवावे तर आपण रुद्र अध्याय वाचत असतो आणि आपल्याला त्याच वेळेला शिवलिंगावर जलाभिषेकही करायचा असतो.
वाचत असताना जलाभिषेक करण्याचे राहून जाते, म्हणून आपण अशा प्रकारची गळती वापरावी. जर आपल्याला गळती आणणे शक्य नसेल तर आपण चमच्याने जलाभिषेक करून मग रुद्राध्याय वाचू शकतो. रुद्राभिषेक करण्यासाठी आपल्याला पाणी जास्त घेऊन बसायचे आहे आणि तुम्ही तांबण्याऐवजी परात ठेवली तर चालेल, कारण रुद्राभिषेक करण्यासाठी 1.5 तासाचा कालावधी लागतो. इतक्या वेळ आपल्याला जल अर्पण करायचे आहे. त्याचबरोबर रुद्राभिषेक करत असताना आपण जागेवर उठायचेही नाही. रुद्राभिषेकाची सेवा करत असताना आपण पांढरेच वस्त्र परिधान करायचे आहे. आपण पांढऱ्या रंगाचा ड्रेस किंवा पांढऱ्या रंगाची साडी नेसली तरी चालेल. रुद्राभिषेकाची सेवा करत असताना आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत तर एक वेळ शिव महिमा स्तोत्र म्हणायचे आहे, एक वेळ गणपती अथर्वशीर्ष, एक वेळा रामरक्षा स्तोत्र 1 ते 9 ओव्यापर्यंत म्हणावे. त्यानंतर श्री रुद्राध्याय चमक नमक सहित पूर्ण वाचन करावे. रुद्राध्याय तसेच सर्व सेवा ह्या मराठी आणि संस्कृत या दोन्ही भाषेत आहेत, तर तुम्ही कोणत्याही भाषेत वाचू शकता. रुद्राध्याय वाचन झाल्यानंतर आपण एक वेळ शिवकवच वाचायचे आहे. त्यानंतर शिवगायत्री मंत्र 11 वेळा, महामृत्युंजय मंत्र 11 वेळा आणि महामृत्युंजय मंत्र पंचप्रणवयुक्त 11 वेळा. त्यानंतर अमृत संजीवनी मंत्र 11 वेळा, कालभैरवाष्टक स्तोत्र 1 वेळा म्हणावे. शेवटी शिव अष्टोत्तर नामावलीचे पठण करावे. शिव अष्टोत्तर नामावलीचे पठण करत असताना आपण शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करावे. अतिशय चांगल्या प्रकारची सेवा आपण या पद्धतीने करू शकता. भगवान शिवशंकर भोळाशंकर असे म्हटले जाते, त्यामुळे ते आपल्या भक्तावर लगेच प्रसन्न होतात. मनोभावे पूजा केल्याने आपल्या मनोवांछित इच्छा पूर्ण होतात. रुद्राभिषेकाचे तीर्थ आपल्या घरातील व्यक्तींना दिले तर त्याचे खूपच चांगले परिणाम आपल्या कुटुंबावर होतात. हे रुद्राभिषेक तीर्थ बाहेरच्या कोणालाही देऊ नये. आपल्याला घरी रुद्राभिषेकाची सेवा करणे शक्य नसेल तर सामूहिकरित्या दिंडोरी प्रणत केंद्रामध्ये ह्या सेवा केल्या जातात, तर तुम्ही त्यामध्ये सहभागी होऊ शकता. श्रावणात या सेवेचा खूपच लाभ होतो. तर आता आपल्या शेवटचा आठवडा शिल्लक राहिला आहे. तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये रुद्राभिषेकाची सेवा करावी आणि त्याचा आपल्या कुटुंबाला लाभ करून घ्यावा. तर आपल्या कुटुंबात जर हट्टी तापट स्वभावाची व्यक्ती असेल, आजारी व्यक्ती असेल, त्याचबरोबर व्यसनाधीन व्यक्तींसाठी हे तीर्थ खूपच महत्त्वाचे आहे. त्यांना हे तीर्थ द्यावे, याचा खूपच लाभ त्या व्यक्तीसाठी होऊ शकतो. आजची माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.